आपला वेळ आणि सहकार्याबद्दल धन्यवाद. नमस्कार व्ह्यूवर्स, वेलकम टू माधुरी गुरुकुल. लेट्स एक्सप्लोर कंडिशनल एरर्स in English grammar. Beginning with question 1. The very first question is, if I would win the lottery, I will buy a house. जर मी लॉटरी जिंकलो तर एक घर विकत घेईल. आता प्रश्न वाचल्यानंतर कळते की यामध्ये भविष्यामध्ये घडू शकणाऱ्या घटनेचा वर्णन केल्या जात आहे आणि भविष्यामध्ये घडण्याची शक्यता असणाऱ्या घटनेचा वर्णन करण्याकरिता आपण कंडिशनल वनचा उपयोग करतो. आणि कंडिशनल वननुसार वाक्याची रचना अशी असते का इफ क्लॉज प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये असतो आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट येईल, त्यानंतर विल येईल आणि त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप येईल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये मेन क्लॉज ही मेन क्लॉज आहे. मेन क्लॉजमध्ये अगोदर इथे सब्जेक्ट आहे म्हणजे आय एक प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे, त्यानंतर विल आहे, त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप आहे म्हणजे मेन क्लॉज बरोबर आहे. पण इफ क्लॉजमध्ये मिस्टेक आहे कारण इथे वूड आलेला आहे आणि इफ क्लॉजला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहिण्याकरिता आपल्याला अशा पद्धतीने बदल करावा लागेल. इफ नंतर आय येईल, त्यानंतर वूडला आपण रिमूव्ह करू आणि वाक्याची रचना अशी येईल, इफ आय विन द लॉटरी आय विल बाय अ हाऊस. आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. विन एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ जिंकणे होतो. त्याचप्रमाणे बाय एक वर्ब आहे, याचा अर्थ खरेदी करणे होतो. त्याचप्रमाणे इफ कंजक्शन आहे, याचा अर्थ जर असा होतो. आणि चौथा आणि शेवटचा हाऊस एक नाव नाही, याचा अर्थ घर होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. इफ इट स्नोज टुमारो वी वूड हॅव गोन स्कीइंग. आता या ठिकाणी स्कीइंग शब्द आला आहे. स्कीइंग या शब्दाचा वापर बर्फावरून घसरण्याची क्रिया म्हणजे बर्फावरून घसरण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला डिस्क्राईब करण्याकरिता किंवा त्या क्रियेचा वर्णन करण्याकरिता आपण स्कीइंग या शब्दाचा उपयोग करतो. आणि वाक्य वाचल्यानंतर कळते का इथे टुमारो या शब्दाचा उपयोग झाला आहे. टुमारो शब्दावरून कळते की या ठिकाणी भविष्यामध्ये घडणाऱ्या क्रियेचा उल्लेख होत आहे आणि भविष्यामध्ये घडणाऱ्या क्रियेचा उल्लेख करण्याकरिता किंवा वर्णन करण्याकरिता आपण कंडिशनल एकचा उपयोग करतो. आणि कंडिशनल वननुसार वाक्याची रचना अशी असते, आपण मागच्या प्रश्नामध्येच पाहिलं. इफ क्लॉज प्रेझेंट सिम्पल टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर सब्जेक्ट येईल, त्यानंतर विल येईल, त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप येईल. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इफ क्लॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहेच, पण मेन क्लॉजमध्ये मिस्टेक आहे. या ठिकाणी वूड हॅव गोनच्या ऐवजी विल गो येईल आणि वाक्याची रचना अशी असेल, इफ इट स्नोज टुमारो वी विल गो स्कीइंग. म्हणजे इफ सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे आणि मेन क्लॉजमध्ये अगोदर वी एक प्रोनाउन आहे, त्यानंतर विल आहे, त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप आहे आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. सुने एक वर्ब आहे, याला आपण नॉन म्हणून पण वापर करतो, पण या ठिकाणी वर्ब म्हणून वापर झाला आहे. याचा अर्थ होतो बर्फ पडणे किंवा हिमवर्षाव. त्यानंतर विल गो या फ्रेजचा वापर जाऊ असा होतो. त्यानंतर टुमारो एक नाव नाही, याचा अर्थ उद्या होतो. आणि वी एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ आम्ही असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन. इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वूड पास दी एक्झाम. आता या वाक्यामध्ये आपल्याला कळते का जर मी अभ्यास केलो असतो तर परीक्षा पास झालो असतो. म्हणजे भूतकाळामध्ये न केलेल्या क्रियेचा पश्चाताप आपल्याला वर्तमान काळामध्ये होतो आणि भूतकाळामध्ये न झालेली क्रिया आणि त्याचा वर्तमान काळामध्ये होत असलेला पश्चाताप व्यक्त करण्याकरिता आपण कंडिशनल थर्डचा उपयोग करतो. आणि कंडिशनल थर्डनुसार वाक्याची रचना अशी असते, इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट नंतर वूड हॅव येईल आणि त्यानंतर क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म येईल. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे म्हणजे बरोबर आहे, पण इथे मेन क्लॉजमध्ये वूडच्या नंतर हॅव येईल आणि या ठिकाणी पास्टच्या ऐवजी पास्ट येईल. म्हणून वाक्याची रचना अशी येईल, इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वूड हॅव पास द एक्झाम. म्हणजे वूड पास्टच्या ऐवजी आपण वूड हॅव पास्टचा उपयोग केला आहे आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. एक्झाम एक नाउन आहे, याचा अर्थ परीक्षा असा होतो. दुसरा हार्ड एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ कठीण किंवा कठीण परिश्रम होतो. तिसरा आय हॅड स्टडीड या फ्रेजचा अर्थ होतो मी अभ्यास केला असता. आणि वूड हॅव पास्ड या फ्रेजचा अर्थ होतो पास झालो असतो. म्हणजे इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वूड पास द एक्झाम. जर मी अभ्यास केलो असतो तर परीक्षा पास झालो असतो. चौथा प्रश्न. इफ इट रेन्स वी वूड गो टू द बीच. आता या प्रश्नामध्ये भविष्यामध्ये घडू शकणाऱ्या हायपोथेटिकल सिच्युएशनचा वर्णन केलं जात आहे आणि भविष्यामध्ये घडणाऱ्या काल्पनिक घटनेचा वर्णन करण्याकरिता आपण कंडिशनल टूचा उपयोग करतो. आणि कंडिशनल टूनुसार वाक्याची रचना अशी असते का इफ क्लॉज सिम्पल पास्ट टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट येईल, त्यानंतर वूड येईल आणि त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप येईल. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते मेन क्लॉजमध्ये सब्जेक्ट आहे, त्यानंतर वूड आहे, त्यानंतर क्रियापदाचा मूळ रूप आहे म्हणजे मेन क्लॉज बरोबर आहे. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते इफ क्लॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे म्हणून आपल्याला इफ क्लॉजमध्ये चेंजेस करावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, इफ इट रेन रेंजच्या ऐवजी रेन येईल भूतकाळी रूप. त्यानंतर
वी वूड गो टू द बीच हे वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. बीच एक नाव नाही याचा अर्थ समुद्रकिनारा होतो. त्यानंतर वूड गो एक फ्रेज आहे, या फ्रेजचा अर्थ होतो जाऊ. त्यानंतर इफ इट रेन या फ्रेजचा अर्थ होतो जर पाऊस पडला. आणि चौथा वूड गो टू द बीच या फ्रेजचा अर्थ होतो आम्ही समुद्रकिनारी जाऊ. इफ इट रेन्ड जर पाऊस पडला, वी वूड गो टू द बीच आम्ही समुद्रकिनारी जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. इफ आय हॅड वॉन द कॉन्टेस्ट आय वूड हॅव बाय अ कार. जर मी स्पर्धा जिंकलो असतो तर एक कार विकत घेतलो असतो. आता या प्रश्नामध्ये इफ आय हॅड वॉन द कॉन्टेस्ट या फ्रेजवरून कळते काही भूतकाळामध्ये पूर्ण न झालेली क्रिया आहे आणि आय वूड हॅव बाय अ कारवरून कळते की आपल्याला वर्तमान काळामध्ये त्याचा पश्चाताप होत आहे. आणि भूतकाळामध्ये न घडलेल्या हायपोथेटिकल सिच्युएशनला डिस्क्राईब करण्याकरिता आपण कंडिशनल 3चा उपयोग करतो. आणि कंडिशनल 3नुसार वाक्याची रचना अशी असते. इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये असते आणि मेन क्लॉजमध्ये वूड हॅव येईल आणि त्यानंतर क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म येईल. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इफ क्लॉज पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे आणि मेन क्लॉजमध्ये इथे वूड आहे त्यानंतर हॅव आहे पण क्रियापदाचा मूळ रूप आहे. म्हणून या ठिकाणी बायला बॉट लिहावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल. इफ आय हॅड वॉन दी कॉन्टेस्ट आय वूड हॅव बॉट अ कार. आणि ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. कॉन्टेस्ट एक नाव नाही याचा अर्थ स्पर्धा असा होतो. त्यानंतर इफ आय हॅड वॉन या फ्रेजचा अर्थ होतो जर मी जिंकलो असतो. त्यानंतर वूड हॅव बॉट विकत घेतलो असतो. इफ आय हॅड वॉन द कॉन्टेस्ट जर मी स्पर्धा जिंकलो असतो. आय वूड हॅव बॉट अ कार तर मी एक कार विकत घेतलो असतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.